मागे या जरा. या सायकल इकडे घे तुझी. सायकल इथे घे. सायकल इथे घे. स्थानिकांना पाणी मुख्य अधिकारी भ्रष्टाचारी अधिकाऱ्याचा भ्रष्टाचारी अधिकाऱ्याचा ओ मॅडमचा ओ मॅडमचा पाणी यांच्या हक्काचे स्थानिकांना पाणी गावलाच पाहिजे गावलाच पाहिजे गावलाच पाहिजे. कोरेगावच्या मुख्य अधिकाऱ्यांचा कोरेगावच्या मुख्य अधिकाऱ्यांचा दबाड लांडगे कोरेगावचे साईडला साईडला. कुणाच्या बापाचं ग्रामस्थांना पाणी ग्रामस्थांना पाणी अधिकाऱ्यांचा नगर
पाणी स्थानिकांना पाणी 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 आमच्या हक्काचं पाणी पाणी मिळालंच पाहिजे. आणि आंबेडकर नगर मध्ये जी टाकी आहे ती 50,000 लिटरची आहे आणि त्यांनी कालपासून एक दिवसाआड म्हणतात तर 50,000 लिटरची टाकी 3 प्रभागामध्ये येतात. 3 प्रभागात कमीत कमी 5,000 लोक आहेत लोकसंख्या आणि ते 50 लिटरची टाकी 1000 लिटरची काही पुरत नाही. तर आम्हाला रोजच्या रोज ती टाकी भरली पाहिजे. मग याबाबत तुम्ही नगरपालिकेशी काही संपर्क जुने पेठ प्रभागातल्या 4 महिने झाले पिण्याला पाणी नाही. तुम्हाला नाळेवीर आहे ती पडदिशी ताबडतोब बाबा. मग कसं पाणी पुरवठा दुसरी गोष्ट काय होते साहेब, जे नगरपंचायतीचे जे येत्या पाणी पुरवठ्याच्या म्हणजे जिथं टँकर भरला जातो ते टँकर खाजगी बांधकामासाठी वापरले जातात. आता ही महिला किती वय तिचं बघा. परवाची फोटो काढला आहे का ते वय त्या महिलेचं पाणी भरायचं टँकर. परवाची फोटो काढले 12 वाजता 20 तारखेला. आणि अशा परिस्थितीत आमच्या इथं बघा लोकांची तारांबळ उठती पाणी वाचून. एका टँकरमध्ये आणि एका टँकरमध्ये टँकर किती आहे? मला वाटतं 1000 लिटर आहे का? नगरपंचायतचा टँकर आहे तो 2,500. आमच्याकडे तरी एकच नाही गणित. काय तुमच्याकडे त्या प्रभाग क्रमांक 10 मध्ये पाण्यावर गावची परिस्थिती इतकी भयानक झाली साहेब, जे हक्काचं पाणी ते दुसरीकडे गेलं जात आहे. खटाव तालुक्यात कोरेगावच्या नगरपंचायतीच्या पूर्ण उघडे आहेत. जे कटापूरचं पाणी चालू आहे. मी सांगतो आता तुम्ही म्हणाला नगरपंचायतीला नगरपंचायतचा CEO फार कामगिरी घेत नाही. त्यांना फक्त भ्रष्टाचार करायला मोकळे एक वेळेस झाले तरी एखाद्या अधिकाऱ्याच्या विरोधात. मी अजूनपर्यंत 25-30 वर्षाच्या राजकारणात कधी अधिकाऱ्याच्या विरोधात बोललो नाही. जबाबदारी जशी प्रांत तहसीलदाराची आहे तशी जबाबदारी COची आहे. 4-4 महिने त्या ठिकाणी जर पाणी येत नसेल, नगरसेवकांनी जाऊन तक्रारी केल्या, त्यांनी जाऊन निवेदन दिली तरी अजूनपर्यंत त्याच्यामध्ये जरा सुद्धा अजून सुद्धा कुठल्याही प्रकारचं नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष किंवा कोणी 4 महिने झाले तर यांना पाणी नसेल. आणि जी टाकी ती 50,000ची आहे. 2 दिवसानंतर तर ती टाकी 4 दिवसानंतर भरायला आल्यानंतर त्यांच्या घरात 1 घागर फक्त येईल. 1 कशी फक्त पाणी आहे. लोकसंख्या किती? 6,000 लोकसंख्या आहे. 3 प्रभागात बघा. अण्णाभाऊ साठे नगर, उमाजीनगर आणि अण्णा आंबेडकर गोष्ट साहेब. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की सांगितल्यानंतर सुद्धा तिथं लक्ष देत नाही. भ्रष्टाचार प्रचंड प्रमाणात वाढलेला आहे. भ्रष्टाचाराच्या बद्दल आंदोलनांचं चालू आहे. पाण्याच्या बाबतीमध्ये तुम्ही प्रांत आहे आणि या तालुक्यामधला नगरपंचायत असली तरी नगरपंचायतीच्या माध्यमातून जर पाणी पुरवठा होत नसेल तर प्रांत आणि तहसीलदारांनी लक्ष घालावं. जर त्या ठिकाणी आम्हाला टँकर लागले तर टँकर द्या. आज जे चेंबर आहे कोरेगावचा, आजपर्यंतच्या इतिहासामध्ये कधी कोरेगावला पाण्याची टंचाई आली नव्हती. उलट या वार्डामध्ये पाण्याची आमचा टँक होता, तो टँक पण आता आपण नवीन बसवला आणि त्यामुळे सगळीकडे पाणी पुरवठा होईल. अशा कृष्णा नदीतून पाणी उचलायचं, इथून उचलायचं सगळं झालं. आज जर बघितलं तर संपूर्ण त्या असलेल्या कटापूरच्या योजनेचा इथला बॉल हा संपूर्ण रिकामा गेला. तर पाणीच नाही. आता पाणी नसेल तर पिण्याच्या पाण्याला प्राधान्य दिलं पाहिजे ना. मागणी कोणी करायला पाहिजे? मागणी नगराध्यक्ष CO वगैरे यांनी करायला पाहिजे ना की पाणी नाही, पाणी सोडा म्हणून. आज जर कृष्णेचं पाणी जर धोमचं पाणी इथं येतच नसेल, त्या लोकांनी कोणाकडे जायचंय? मागायचं कोणाकडं? आमचं म्हणणं आहे नगरपंचायत काय करेल माहित नाही. आज मोर्चा घेऊन शाळेतली मुलं आणि ते सगळे आलेले आहेत. प्रांत आणि तहसीलदारांनी टंचाईची प्रमुख म्हणून तुमची जबाबदारी आहे. त्या पद्धतीने आम्हाला पाणी कसं मिळेल याचे तुम्ही तरतूद करा. पहिलं धोमचं पाणी इथं खाली सोडायला सांगा. धोमचं पाणी जर सुटलं तर ह्यांना पाणी भेटत नाही तर पाणी भेटणार नाही.
आज 2 झाडं भेटलेत. आज जर बघितलं तिथं साहेब चेंबर सगळे उघडे पडलेले आहेत. मी तुमच्या अधिकाऱ्यांशी बोलतो. मी आता कलेक्टरांना वेळ मागितलेली आहे. त्यामुळे पाण्याच्या बाबतीमधलं फार गांभीर्य झालेलं आहे आणि त्याबद्दल आज आम्हाला तुम्ही निर्णय द्यावा. वाटलं जिल्हाधिकाऱ्यांशी बोलून घ्या, तातडीने बैठक लावा आणि या बाबतीमध्ये कारवाई झाली पाहिजे. जर झाली नाही तर आम्ही संपूर्ण जेवढे शासकीय कार्यालय तिथं येऊन आम्ही इथं घेऊन आंघोळ बिंघोळ करायची व्यवस्था करतो. 4 माही योजना आहे, 4 माही पाणी उचलतं. दुसरी गोष्ट आहे ते भ्रष्टाचाराच्या बाबतीत गेल्या 8-15 दिवसापासून आम्ही केळी विक्रेत्यांना तुम्ही बॅटरी आणि हे घेतल्यात 5.5 लाखाच्या. सगळे त्याची चौकशी करावी आमची मागणी आहे. आम्ही निवेदन देतोय. तुम्ही गांभीर्याने घेणार, काय करणार ते मला माहिती आहे. वरून लगेच दबाव येतो. हल्ली सरकारी यंत्रणेला काम करणं मोकळेपणाने अवघड झालेलं आहे. परंतु जर लोकांचे पैसे वाह्यातपणाने कुठं खर्च होत असतील आणि ते खर्च करण्यासाठी जागरूकता म्हणून जर आमचे नगरसेवक वगैरे जर आवाज उठवत असतील, त्यांचा आवाज ऐकला जात नसेल तर त्याच्यात तुम्ही लक्ष घालावं. पण ते 4 नगरसेवक आहेत, 1 रुपया ते पण लोकांमधून निवडून आलेत ना, 1 रुपया त्यांना अजूनपर्यंत देत नाही. ही कुठली मोगलाई लागली? अगदी हुकुमशाही पद्धतीने कारभार चाललेला आहे. त्यांना सुद्धा आपल्या लोकांना आवाज, आज त्यांना रस्त्यावर उतरावं लागतं आमच्या माता भगिनीसाठी. काहीतरी विचार केला पाहिजे ना. जर नगरपंचायत करत नसेल व्यवस्था तर तुम्ही दोघांनी करावी आणि कलेक्टरकडून ती आम्हाला पाण्याची सोय करून द्यावी. नाहीतर तात्काळ आम्हाला पहिले टँकर चालू करून द्या आमच्या वार्डामध्ये. नाळे विधीचा विषय तत्काळ मी बोलतो का 6 जणांचा दिला साहेब. दुसरी गोष्ट काय माहिती का, धुमचं पाणी आम्हाला दिवाळीच्या आधी येतं. आज जानेवारी संपत आला तरी आम्हाला पाणी आलं नाही. धुमचं पाणी आलं असतं तर आम्हाला ही वेळ झाली नाही. आमचं हक्काचं पाणी, आम्ही तिथलं हे आमच्या जमिनी गेलेत साहेब. त्याच्यात आज ते पाणी आम्हाला दिलं नाही. आज 1.5-2 महिने झालं पाठ फुटलंय, दुरुस्तच काम चालू. बरं पाणी झालं, ह्याच्या आधी काय केलं? आम्हाला दिवाळीचं येणारं पाणी आमचं हक्काचं पाणी आहे. 41 त्यांना बोलू. आता आपल्या ज्या दीर्घकालीन पाणी टंचाईबाबत उपाययोजना आहे, जसं 2 कालव्यातलं पाण्याचं, तर ते त्याच्याबाबत मी जिल्हाधिकारी महोदयांशी चर्चा करून जे संबंधित अधिकारी आहेत त्यांच्या आवश्यक कारवाई करायला सांगतो. आणि आपली जी तात्काळ गरज आहे, आता पाण्याचं आता पाणी नाही आहे, तर हे टंचाईच्या बाबतीत आज मी तहसीलदार साहेबांना शहरात फिरून ज्या ज्या वॉर्डमध्ये पाण्याची टंचाई आहे त्या वॉर्डमध्ये किती टँकर, म्हणजे किती लोकसंख्या, अंदाजे लोकसंख्या आणि त्यांना किती टँकर लागतील याची माहिती घेऊन आज संध्याकाळपर्यंत किंवा उद्या सकाळपर्यंत टँकर तात्पुरता जो आहे उपाययोजना म्हणून आपण टँकरची व्यवस्था करू. तसा नगरपालिकेने 25 टँकर मागितले, पण मात्र त्यांनी कुठल्या वॉर्ड असं जनरल मागितलं की कुठल्या वॉर्डमध्ये कुठल्या ह्याच्यात कसं हे करणं, तसं सखोल नियोजन नाही आहे. तर ते पण आम्ही नाही, त्यांनी जर समजा दिलंच नाही तर पाणी जाणीवपूर्वक त्या वार्डामध्ये हा नगरसेवक आपला नाही म्हणून त्यासाठी तुमची जबाबदारी यायचं आहे. फालतुगिरी सगळे सारखे चाललेले आहेत. त्यासाठीच इंडिपेंडेंटली आपण नगरपालिकेवर अवलंबून न राहता तहसीलदार साहेब आणि त्याची टीम शहरात फिरून जिथे जिथे आवश्यकता आहे, लोकसंख्या आणि टँकरची किती आवश्यकता, किती क्षमतेचा टँकरच्या किती खेपा कराव्या लागतील याबाबत चौकशी करून संध्याकाळपर्यंत ते मला माहिती देतील आणि त्याच्या आधारे मी आवश्यक तिथे टँकरची व्यवस्था करतो. बाकी आपलं दीर्घकालीन योजना आहे ते संबंधित ज्या विभागाचे अधिक काम आहे त्या विभागाच्या अधिकाऱ्यांना काम करायला जिल्हाधिकारी महोदयांमार्फत मी त्यांना कामाचं आवश्यक त्या सूचना द्यायला सांगतो. ज्या संबंधित विभागाचं काम आहे त्या अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना देण्यासाठी मी जिल्हाधिकारी महोदयांना अवगत करतो. आणि आपला जो तिसरा मुद्दा होता की भ्रष्टाचार नगरपालिके मुख्य अधिकाऱ्यांच्या विरोधात जो आपण आरोप केले आहे, तर त्याबाबत इंडिपेंडंटली जिल्हाधिकारी कार्यालयातून एक वेगळी टीम गठीत करून त्यांना चौकशी करण्यासाठी जिल्हाधिकारी महोदयांना मी विनंती करतो की इंडिपेंडंट म्हणणं आहे आपण ते करा. पहिलं तुमचं पाणी कधी दिवसात सोडणार तेवढी जबाबदारी तुमची आहे. आम्ही काय तुमच्या अधिकाऱ्यांना विचारू, परंतु पाणी प्यायला जर तुमचं पाणी आलं तरच तिथलं पाणी कोरेगावला पूर्वत येणार नाही ते येणार नाही.
आज जर सुरू झालं नाही तर मी अधिकाऱ्यांना मी खरंच सांगतो, मी कधी असं करणार नाही, पण मुख्याधिकाऱ्यांना सगळ्यांना आपण पाण्याची पूर्ण व्यवस्था करू. जर याच्या दोन्ही विषयासंदर्भातून गांभीर्याने झालं नाही तर अधिकाऱ्यांना आम्ही काळं फासणार एवढं सांगतो. पूर्ण अधिकारी नगरपंचायत नाही करता, नगरपंचायत प्रशासन असल्यामुळे त्याच्या संदर्भात काय अधिकार आता टंचाईच्या निवारणाच्या दोघांकडे अधिग्रहण करत असताना काय केलं जातं, काही म्हणजे राजकीय हेतूने काही ज्या विहिरीचं पाणी देखील चालत नाही अशा विहिरी देखील अधिग्रहण केलं जातं आणि जे आवश्यक पाणी ते मात्र लेखी यांना द्या. प्रशासन असं करतं बऱ्याच वेळेला. काय करतो मी आज येतो कोरेगाव, आता एक स्थळ पाणी माहिती तेवढी करून आलो की मी आज येतो प्रत्येक वार्डमध्ये फिरून ज्या ज्या विहिरी त्यांनी 8 काय तर सांगितलं प्रभाग नंबर 10 मध्ये पण 8 विहिरी आणि त्यात जिथं जिथं पाणी आहे त्याचा मी प्रस्ताव मंजूर करून 4 दिवसात लावा. आपला आता मोर्चा झाला, आपण शिष्टमंडळ जिल्हाधिकाऱ्यांना जाऊन निवेदन देणार आहे. दुपारी आला की तुम्ही तहसीलदारांकडे या. त्यांनी सांगितले संध्याकाळपर्यंत झाल्यानंतर उद्या आम्ही टँकरची व्यवस्था करतो पहिली तारीख. त्यांनी उद्या टँकरची व्यवस्था करायचं मान्य केलंय. उद्या टँकर येतील आणि पाणी सोडण्याच्या बाबतीत माझा निर्णय ते कलेक्टरशी बोलतील. उद्यापासून पाणी सुटलं जाईल असं त्या मला तहसीलदारांनी सांगितलंय. ते झालं नाही, ते झाल्यानंतर कुठलं अधिग्रहण करायचं ते सर्वे करताना तुम्ही नगरसेवक थांबा आणि तशी सूचना करा. अशा बऱ्याच विहिरी येते साहेब, लेखी द्या आणि करा. उद्या प्रांत आणि तहसीलदारांनी सांगितलंय की संध्याकाळपर्यंत आम्ही माहिती घेतो आणि उद्या टँकर चालू करतोय पाण्याचा. दुसरं पाणी सोडायला लावताय, पाणी सोडायला लावायचं त्यांनी मान्य केलंय आणि त्याचबरोबर काय आपल्याला पाणी टंचाई होणार नाही त्याच्याबद्दल ती काळजी घ्या. या महिला बोला 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 तुम्ही महिला बोला. पाणी काय बोलतो एकाकडे बोला, एकाकडे बोला. शांत बसा, बायकांना एकाकडे बोलू द्या. ते काय बोलतात लक्षात येणार नाही. ऐका ऐका रे, ऐका ऐका काय म्हणतात त्यांना बोलून द्या. साहेब ऐका, एक मिनिट काही बोला शांत राहा सगळ्यांनी. अरे ऐका रे, पाणी व्यवस्थित पोहोचत नाही आम्हाला. रोज बांधणं होतं टँकर. माझं म्हणजे 2 मिनिटं जाईल. काय करा, मी कलेक्टरशी बोलतो, काही करून धोमचं पाणी सुटलं तर यांचा टँकरचा प्रश्न मिळतो. उद्या कसल्यापर्यंत उद्यापर्यंत धोमचं पाणी सुटलं पाहिजे. मी धोमच्या कार्यालयात जाऊन आता तिथं जातोय. उद्यापर्यंत धोमचं पाणी सुटलं पाहिजे एवढं काम ही या सगळ्या महिला या सगळ्या महिला त्या रोजानं कामाला जाणाऱ्या महिला आहेत. त्यांना काम करावं का पाणी करावं हा सगळा प्रश्न त्यांच्या डोळ्यासमोर आहे. आज रोजंदारीवर त्यांच्या हातावरची पोटायची घोषणा देऊ नका कोणी. थांबा जरा. टँकरची व्यवस्था उद्या करतो आणि जे धोमचं पाणी सोडवण्याचे आहे त्याच्यासोबत मी कलेक्टर साहेबांशी बोलतो. मला काही करू. एक मिनिट ऐका, उद्या कोणत्याही परिस्थितीत धोमचं पाणी सुटलं पाहिजे. नाही तर आम्ही त्या कार्यालयातलं जाऊन चेंबर तोडून टाकू आणि धोमचं पाणी सुरू आवश्यक पाठपुरावा घेतो. सत्ताधाऱ्यांचा पाणी आमच्या हक्काचं, पाणी आमच्या हक्काचं.
कृष्णेचं पाणी पळवण्याचा भ्रष्ट अधिकाऱ्यांचा दाखवायला कोरेगावचा विकास पाणी असून कोरेगाव दाखवायला कोरेगावचा विकास पाणी असून कोरेगाव पाणी आमच्या हक्काचं पाणी आमच्या हक्काचं भ्रष्ट अधिकाऱ्यांचा नगरपंचायतीच्या भोंगळ कारभाराचा दाखवायला कोरेगावचा विकास दाखवायला कोरेगावचा विकास कोरेगाव नगरपंचायतीच्या भोंगळ कारभाराचा पाणी आमच्या हक्काचं नगराध्यक्षांचा कृष्णेचं पाणी पळवणाऱ्यांचा पाणी आमच्या हक्कात भ्रष्ट अधिकाऱ्यांचा नगरपंचायतीच्या भोंगळ कारभाराचा पाणी आमच्या हक्काचं पाणी आमच्या हक्काचं पाणी आमच्या हक्काचं पाणी आमच्या हक्काचं भ्रष्टाचाराची चौकशी झाली पाहिजे भ्रष्टाचाराची चौकशी झाली पाहिजे कोरेगाव नगर पंचायत भ्रष्टाचाराची निषेध असो भ्रष्टाधिकाऱ्यांचा निषेध असो
32 ते 34 तास. 32 ते 34 तास सगळ्या टाक्या भरून होत नाही. त्यातून जर लाईट गेली का टाकीची तर सगळ्या टाक्या भरत नाही. म्हणून आपण एक दिवसात पाणी वापरतो. आणि ज्या विहिरी अधिग्रहण केलंय त्या टेकातली दिवाणाची तिथलं पाणीच कमी झालंय. आता पाणी आपल्याला नदीला कमी यायचं कारण ते पाणी सोडलं पाटबंधारेवाले, आपण त्याला पत्रव्यवहार करू. नाही, पण पिण्याच्या पाण्याला प्राधान्य देते. ते दोन पाटबंधाऱ्याला फोन लाव. हा, 2 पाटबंधारे. तुम्ही त्यांना पत्र दिलं का की आम्हाला मग काय बोलले जसं की आपल्याला सुट्टीचं अर्थ आलं पाहिजे. जरा मागे समोर घ्या की आपल्याला पूर्ण दरवाजे बंद आहेत, नदीला पाणी नाही तिथून. आपला कोरेगावचं नगरपंचायत इथं पाणी जाताना कृष्णा नदीत तुमच्याकडं इकडे जो दरवाजा लावलाय का तिथं? आपल्याकडचे दरवाजे बंद आहेत आणि ब्रह्मपुरीच्या बंधाऱ्याच्या प्लॅटा काढल्यामुळे आपला दरवाजा पंप हाऊस पूर्ण उघडा आहे. आता 2 मोटरनं पाणी शिफ्ट करायचं आणि परत त्याच्या किलोमीटर टाकायचं असं चालू आहे. ज्यावेळेस सुरुवातीला तुम्हाला मी सांगतो, ज्यावेळेस सुरुवातीपासूनच साहेब पाणी नाही. कारण काय झालं, आपलं ज्यावेळेस जॅकवेल बांधलं गेलेलं आहे 2000 साली. शिंदे हॅलो, पाणी नाही प्यायला. तुम्ही पियाला पाणी प्राधान्य देतोय. 5 दिवसातून एकदा पाणी येत आहे शहराच्या ठिकाणी. काय केलं तुम्ही मला सांगा. मग कोणाकडे सोडायचं? अहो, कॅनलचं पाणी कधी सोडणार आहे? कॅनलचं पाणी सुटल्याशिवाय कोरेगावला पाणी कसं येणार आहे कटापूरमध्ये? तो आता ते केले महिना त्या तुमच्याकडं नगरपालिकेने नगरपंचायतीने पत्र दिलेलं आहे. त्याच्यावर तुम्हाला प्राधान्याने विचार करायला पाहिजे ना. का नाही पाणी आतापर्यंत सोडलं तुम्ही लोकांनी? अहो, रोटेशनचा प्रश्न नाही. आता पाणी कशाला पण प्राधान्य दिलंय? पिण्याच्या पाण्याला प्राधान्य दिलंय. शहरात 4-4 दिवसापर पाणी येत नाही. चेंबर सगळे उघडे पडले त्या कटापूरच्या योजनेच्या इथले. मग तिथं जाऊन आपण कोणतरी तुमच्या जीने जाऊन तिथं बघायला पाहिजे नव्हता की बाबा काय अडचण झाली, काय नाही झालं. आणि मग त्याप्रमाणे तुम्ही तर लगेच पाणी प्राधान्याने सोडायला पाहिजे प्यायला. कृष्णा नदीच्या इथलंच मी बोलतोय. कोरेगाव नगरपंचायतचा बंधारा कोण आहे? कोणाकडे ते धोमचं पाणी सोडायचं? मग धोमचं पाणी सोडायला सांगतोय तुम्हाला. ते कटापूरला आल्याशिवाय पाणी होत नाही प्यायला. पिण्याची पाण्याची योजना कटापूरमध्ये कोरेगावची. जे कटापूरचे दरवाजे उघडे करा. कटापूरला कुठून पाणी येतं? नाही ना पाणी. आता पाणी नाही म्हणून तर मोर्चा निघाला ना. कोण सोडतं मला चांगलं. मी त्यांच्याशी बोलतो फोनवरून. द्या यादव मॅडम. माहुलीपासून कटापूर पर्यंत सगळ्या लाईन तोडल्या साहेब. कोण चोरणार आहे पाणी? मॅडम, कोरेगाव मध्ये गेल्या 1-2 महिन्यामध्ये पाण्याची तीव्र टंचाई. 5 दिवसानंतर एकदा पाणी येतं. तिथं त्यांनी पाण्याची मागणी केलेली आहे की पाणी त्वरित सोडा म्हणून. पाणी आपल्याकडून सोडलं नाही. यांच्याकडून फॉलोअप कमी झाला असेल. मग पाणी तुम्ही सोडायला पाहिजे ना. आता पाणी 4-4, 5-5 दिवसातून पाणी येत नसेल तर माणसांनी करायचं काय? आपण पहिलं प्राधान्य काय देतो? सिंचनाच्या ऐवजी पहिलं पिण्याला प्राधान्य देतो ना. मग मागणी पत्र आल्यानंतर तुम्ही पाणी का सोडलं नाही? आता माझ्याकडे त्यांनी निवेदन दिलं. त्यांनी तुम्ही फोन केला नाही का रे? त्याच्यात फोन केला होता. पत्रव्यवहार नाही साहेब. केला नाही काय आहे ना पत्रव्यवहार. दाखवते ना मी. अगोदर दाखवते मी तुम्हाला. तुम्हाला कॉन्टॅक्ट केला होता म्हणून. 1 मिनिट. 18 तारखेला पाणी सोडवलं कोण बोललंच नाही. कॉन्टॅक्ट पाणी सोडण्याचं मॅडम पत्र दिलं. हे नाही दुसरं पत्र. पाणी पुरवठ्यासाठी आम्ही एक पत्र व्यवहार केला होता तुमच्याशी. बघा आम्ही मोर्चात आहे. आता तुमचे पत्र उशीर व्हायला जातो किती मॅडम? 1-2 दिवस लागतो पत्र व्हायला. फक्त केले होते ना हो मॅडम इंजिनियरने. असं होणार नाही.
मी तुम्हाला ते परत करते, पण ते खालचे पत्रक पाणी पुरवठ्याचे 1-2 दिवसामधून पत्र दिलं म्हणजे कर्तव्य होतं का? मधले साहेब या की पुढे तुम्ही तुम्ही मला नंबर दिला होता बघा त्यांचा पाठवून केला की आपण माहिती मला आम्ही दोघांनी फोन केला. बरं आहे का? आता काय करा, आता ते ऐका. जे कटापूरचं पाणी गेले 3 महिने वाया चाललंय आपल्या स्कीमचं, त्याच्यात तुम्ही काय केलं? पुढे आज काय केलं फक्त आम्हाला उत्तर द्या. 3 महिने उपसा तिथनं 24 तास होतोय आणि एक गोडसवाडीत पाणी वाया चाललंय 1000 लिटर रोजचं. ह्यासाठी काय केलं तुम्ही? सातारा माऊलीच्या तुम्ही आता 2 दिवसापूर्वी वेल्डिंग केलंय, फोटो आहेत आमच्याकडे. त्याच्या अगोदर 3 महिने झाले चाललंय पाणी वाया चाललंय. लाईटीचा पण वारंवार प्रॉब्लेम आहे लाईटीचा पण वारंवार प्रत्येक वेळेस लाईट गेली आता पाणी 4 महिने झाले आम्ही तुमच्या प्रत्येक वार्डात मॅडम आता अवस्था काय आमची सांगा. आम्हाला पाणी MSCP ला नाही मी एकही पत्र व्यवहार केला नाही MSCP ला पण. नाही मॅडम तुम्ही ठीक आहे ऐका फोन करून काय करणार तुमचं एक पत्र व्यवहार नाही मॅडम ते अधिकारी ओरडतात काय हे तू मला सांग पत्र दिल्यानंतर तुम्ही त्या इरिगेशन डिपार्टमेंटशी तुम्ही कॉन्टॅक्ट केलाय फॉलोअप केला का? नाही तर नाही म्हणून फोन फक्त केला फोन केला ही केलं मला बोलून द्या. आपलं कसं आहे आपलं डिपार्टमेंट पाणी सोडा म्हणून शिवाजी तुम्ही जाऊन तिथं प्रत्यक्ष पाठपुरावा करायला पाहिजे. आता आज बोलतात मला संध्याकाळपर्यंत आम्ही पाणी सोडतो. मागं आपण असं दबाव टाकला असता मागं पाणी सोडलं असतं. ते लाव MSCP वाल्यांना फोन. मॅडम हे सगळे कामगार हातावरचे रोजगार कुठे आहे? ते आज सुट्टी टाकून आले, त्यांना पाणी नाही प्यायला आणि टँकर सांगितलं का नाही रोज बंद होतं तिथं. परवापासून एक दिसाड भराई केली, आज टाकी 50,000 लिटरची. जर ती 20 मिनिटात तर टाकी संपत असली. आता पाणी कमी आहे त्याच्यामुळे पाणी सगळ्यांना काल सुरूला काय म्हटला की माझ्या वार्डात पाणी झालं पाहिजे, बाकीच्या गावाचं मला काय घेणं देणं नाही. काय म्हणायचं एक मिनिट ऐका ना रे जरा. 12% आपल्याकडं पाणी पिण्याची टंचाई प्रचंड प्रमाणात आहे. कटापूरच्या योजनेतून पाणी मिळाल्याशिवाय कोरेगावच्या पाण्यामध्ये कुठल्याही प्रकारचं पाणी वाटप होणार नाही. MSCBच्या लोकांनी लाईट तिथं जेव्हा पाणी भरायचे असतील तेव्हा कंटिन्यू ठेवायला पाहिजे ना. तिथं लाईट कट झाली की तिथं लोड शेडिंग झालं की लगेच पाणी जाते, त्यांचं वाट करता येत नाही. ते म्हणतात की पाणी भरायला लोड शेडिंग आहे इथं. मॅडम म्हणतात कोरेगाव पंचायत कोरेगाव शहर. मला 10 मिनिटात फोन येऊन द्या लगेच. आणि हे एवढे श्रीमंत नाही की रोज बिस्लरी घेऊन प्यायला श्रीमंत नाही येते. हे बाळा नाही ना माझा मॅडम काय 2 मिनिट माझं म्हणणं काय संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांनी पिण्याच्या पाण्याला कुठल्याही प्रकारचं लोड शेडिंग करू नये मी सूचना करतो. जर लोड शेडिंग त्यांनी केलं असेल तर मला सांगा, मी बघतो त्यांच्याकडे. लोड शेडिंग झालं आणि पाणी आलं तर संपूर्ण पाण्याची टंचाई. ते सांगते ना मी सर आपल्या सगळ्या टाक्या भराय 32 ते 34 तास लागतात. 32 ते 34 आपल्या 1 सव्वाशे एचपीच्या मोटरीनं आणि आपल्याकडे 24 तास 24 तासाच्या वर आपल्याकडे तास नाही. त्यांना सांगायचं ऐका तुम्ही त्याच वेळेला पत्र द्यायचं की 2 दिवस आमच्याकडे तर लोड शेडिंग करू नका. तुम्ही पत्र दिल्यानंतर त्यांनी लोड शेडिंग केलं तर मी बघतो. आपण काय करतो लोड शेडिंग झालं की तिथं ब्रेक होतो. नवीन मोटर सुरेश बसवल्यानंतर प्रॉब्लेम येईल का टाक्या भरायला? आता नवीन त्यासाठी आम्ही 125 एचपीची मोटर घेतली सर. साहेब आपण त्यांना लेखी पत्र द्यायचं की आम्ही आता पाणी भरणार आहोत तर 2 दिवसासाठी तुम्ही लोड शेडिंग करू नका. 36 तास आम्हाला पाणी भरायला लागतं, तुम्ही 36 तास लोड शेडिंग करू नका. तुमचं पत्र जाऊन द्या. जर पत्र गेल्यानंतर त्यांनी लोड शेडिंग केली तर मी बघतो. तुम्ही फक्त त्याला पत्र द्यायला पाहिजे ना. फॉलोअप पण त्याचा नाही आता कळते आपल्याला की आज त्यांना मिळालं तर परत रिसेट. ह्याच्या आधी टाक्या कशा भरत होत्या? ह्याच्या आधी टाक्या कशा भरतो? ह्याच्या आधी दुष्काळ होता, लोड शेडिंग होतं, सगळं होतं, तेव्हा पाणी येत नाही. त्याच्यामुळे प्रॉब्लेम होतो अख्ख्या कोरेगावला. सर 17 नंबर वाढला तर पाणीच येत नाही. रोज उठून माणसांच्या मनात फोन येते कोणतंही काम केलेलं पोराला शाळेत पाडवायच्या घरात भांडण करत बसायचं. टँकर पण आम्हाला मिळत नाही साहेब. दुसरी गोष्ट काय झाली माहिती आहे का? प्रत्येक टाकी भरत सातारा पंढरपूर रस्त्याचं काम चाललं आणि त्या पाईप फुटली. जवळजवळ 15 दिवस पाईप तशीच त्याच्यामुळं पाणीचं दूषित आलंच पण तिथल्या भागाला पाणी पण मिळालं नाही. आज 2.5-3 महिने झाले पाणी पिते
मी का? मी नाही बिस्लरीचं पाणी पित. तुम्हाला बोलत नाही मी बरोबर ते अधिकारी तिथलं काम करणार उन्हाळ्यात पाण्याची टंचाई येते तर स्पेअर लाईट मोटर तुम्ही काय करा ऐका 2 मिनिटं ऐका माझं 2 मिनिटं ऐका. साहेब तिघांच्याही वार्डात आता परिस्थिती होती. चौघे होते आता तिघांच्याही वार्डात परिस्थितीच्या खूप गंभीर आहे. लक्ष देत नाही, कोण नाही, मॅडम पण लक्ष देत नाहीत ह्याच्याकडे. आता कोरेगावची परिस्थिती आहे सगळ्या टँकर तोंड बघून पाठवता 17 नंबर वॉर्डला एकही आता टँकर हे आम्ही बोललो असतो ना साहेब, हे आम्ही बोललो असतो ना. बोलून द्या ना त्यांना बोलून द्या ना. वॉल नवीन बसवलाय, सगळं पाणी खाली उतरायला जातं. 17 नंबर वॉर्ड मध्ये अजिबात पाणी येत नाही. पाण्याचा प्रश्न टँकर आला तरी पंचायत अधिकारी कोण आहेत? अधिकारी पुढे जाऊ दे. चालू करा. ह्याला घ्या ऐका या पुढं सगळं पाणी खाली सोडून दिलं. सगळं मॅडमला सांगून पण नाही होत. लावली होती मी आली फोन करून मीटिंग लावलेली. ऐका मॅडम, मीटिंगला आपण आलो होतो. झाली मीटिंग मीटिंग झाली ना मॅडम. तुम्ही पण मीटिंग घेतली नाही मॅडम. ऐका, काही घेतली नाही मॅडम ने मीटिंग. हे फक्त आपल्याला फक्त हे करायचं. खोटं बोलू नका. मी खोटं नाही मॅडम बोलू तुम्ही अजून सांगताय. नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष आले नाही म्हणून मीटिंग घेतली. तुम्ही आम्ही साहेब सर्वांना बोलून देणार 5 मिनिटं तुम्ही सर्व उपनगराध्यक्ष आले नाही, पण टंचाईच्या संदर्भामध्ये एखादा लोकप्रतिनिधी आला नाही म्हणून आपण मीटिंग कॅन्सल करू. हेच कोण थांबले? हे सगळे निघून गेले, बाकीचे कोण आले नाही. तुम्ही आता काय करा ऐका होता रे तुम्ही मी घेतली नाही. मधले मॅडम मधले साहेब सांगतील. एक मिनिट आम्ही निघून गेलो इथून. बस का? हो का? आता ऐका, ऐकलं तुम्ही साहेब? तुम्ही मीटिंग तिथं कोण आले नाही म्हणून तुम्ही इथून निघून गेला. मी अहो मॅडम, आमचं नाही हे फक्त टोलवाटोलीची उत्तरे झाली साहेब. टोलवाटोलीची उत्तर. वाद काय माहिती, आता 3 नगरसेवकांना 1 रुपया दिला ते पण वाढत. सर माझ्या हातात असता तर मी एका मिनिटात दिला. मी बोलतो ना, मी बोलतो ना. ठीक आहे, 4 दिवस सासूची असतात, 4 दिवस सुनेची येतील. आता काय ऐकून घ्या. माझं म्हणणं काय, इतर फंड जो येतो नगरपंचायतीला असलेला, त्या नगरपंचायतीला 17 नगरसेवकांना 17 प्रमाणे तो फंड गेला. भले त्यांना 1 रुपया द्या, तो आला असं मी समजू शकतो. इथं अंतर काय पडायला लागलंय की तुमची सहकार्याची भूमिका जरी असली किंवा नसली तरी समोरच्यांची नसल्यामुळे तुम्हाला ते काम करता येत नसतं असं मी समजतो समजा. पण तुम्ही ज्यावेळेला बसतो आपण, आता जिल्हाधिकारी आहेत किंवा काय आहेत, त्यावेळेला चर्चा करताना काय करतात, सर्वांना समानतेने न्याय देण्याचा प्रयत्न करतात. लोकप्रतिनिधी हा लोकप्रतिनिधी असतो. आता त्यांना तर गेल्या 2-2.5-3 वर्षामध्ये 1 रुपया दिला गेला नाही. का नाराजी वाढणार नाही? लोकांना पण अंतर का होणार? ते काय बोलणार लोकांना, मग आम्हाला इथं नगरसेवक आहे, आम्हाला इथं काहीच निधी मिळत नाही, आम्ही काय करणार? आता माझं म्हणणं काय, इथं सुद्धा तोंड डेकल्या कामं होतात. टँकर जात नाही, पाणी दिलं टँकर एकच आहे. टँकर एकच आहे. एकच टँकर आहे. अख्ख्या महाराष्ट्राला पुरतो देऊ टँकर एवढा मोठा आहे. आंबेडकरांचा 2,500 कोटी लिटरचा टँकर आहे नगरपंचायतीला. टँकर आहे. 1 मिनिट ऐका. तो टँकर जर तिथं टाक्या भरायला त्यांनी पत्र दिलेलं आहे, ते पत्र दिलेलं आहे तुम्हाला की बाबा आम्हाला पाण्याच्या टाक्या भरायच्या, तुम्ही लोड शेडिंग करू नका. मग आपण 36 तास त्यांना टाक्या भरायला लागतात, तर 2 दिवस लोड शेडिंग करता येणार नाही तुम्हाला शहरात. नाही साहेब, कुठे आपलं लोड शेडिंग नाहीच आहे. कुठे आपण सगळं गोष्ट आहे व्यवस्थित आहे. हा सगळं गोष्ट आपली व्यवस्थित आहे. मी सगळी माहिती घेतली, कुठे काही बंद पडलं नव्हतं. आज पण आम्ही कामानिमित्त बंद करतो, पण ते चालू केलं होतं. काय 1 तासाभरासाठी बंद राहिलं. याच्या आता मागे काय झालं मी जात नाही, ते तुमच्यावर ढकलता, तुम्ही त्यांच्यावर ढकलू नका. आता ज्या वेळेला तुमच्या नगरपंचायतीचं पत्र येईल की आम्हाला टाक्या भरायच्या, पाणी आलेलं आहे, त्यावेळेला तुम्ही लोड शेडिंग करू नका.
त्यांचं पत्र आल्यानंतर तुम्ही शहरातलं लोड शेडिंग अजिबात करायचं आणि ते दिल्यानंतर जर यांनी पत्र दिलं नाही की तुमचा फॉलोअप केला नाही तर मी त्या लोकांना जाब विचारेन. ठीक आहे. तिकडे लाईट बंद असतील तिकडे होते ना साहेब एक नाही साहेब आता काय म्हणतात आम्ही लोड शेडिंग करत लोड शेडिंग करत नाही साहेब. कसं असतं आता समजा त्यांचं लाईनवर काम असलं तर ते 1-2 तास बंद करते. पहिला बोलला लोड शेडिंग करतोय आता 1-2 तास कंटिन्यू अहो साहेब मी काय म्हणतोय त्याच्या आधी टाक्या कशा करत होत्या मला बोलून द्या. सुसंवादच नाही. मला एक सांग आता तू ठीक आहे मला तू म्हणतो तू मान्य करतो तर किती वेळा तू MSCBच्या अधिकाऱ्यांना बोलला की तुम्ही लोड शेडिंग करू नका. आता लाईट गेल्या कंटिन्यू मला तिथून रिप्लाय आला की लगेच कोणाला करतो माझं म्हणणं संस्थेने जनरेटर शेवटी येऊया अजून कलेक्टरकडे जायचंय धोमला घेराव घालायचाय. हे बघा एक मिनिट मॅडम त्या ज्या तुमच्या लगेच निघणारे मार्ग इथे ऐका ना यासाठी तुमच्याकडे निधी आहे. ऍडजस्ट करावंच लागतं नफा फंडात दुरुस्तीला. तुम्ही आता माझं म्हणणं काय नफा फंडात अरे ऐका रे शांत बसा सगळे. माझं म्हणणं आहे ताबडतोब तुम्ही विहिरी अधिग्रहण करायच्या तुमच्या पावर आहे. ताबडतोब तुम्हाला हे दुरुस्ती करण्याच्या संदर्भातला निर्णय घ्या. हे तर लगेच हे आमच्या हातात आहे. आकस्मिक निधीतून तुम्ही डायरेक्ट काही टँकर स्वतः चालू करा. मी प्रांत तहसीलदारांना बोललो ते तुमच्याशी बोलतील. आज संध्याकाळपर्यंत टँकर उद्या चालू होतील अशा प्रकारचे त्यांना नियोजन करायचं. तुम्ही दोघं एकत्र बसून करा. मी जिल्हाधिकाऱ्यांना आता भेटणार आहे. त्याला लागणारे पैसे मी प्रांत तहसीलदारांना द्यायला लावतो. हे सर फक्त हे प्रांताकडे आहे हे आणि जो अधिग्रहणाचं जे आहे ना मी सांगितलं त्यांना हे तुम्ही कलेक्टर साहेबांकडे आहे फक्त. हे प्रांतालाच अधिकार दिलेला आहे अधिग्रहणाचा तहसीलदारांना. तुम्ही तिघही एकत्र बसा. आता या मोर्चाचं गांभीर्य घेऊन तिघही एकत्र बसून ताबडतोब त्याचं तात्पुरती लगेच सेवा करा. एक मी धोमचं पाणी संध्याकाळपर्यंत सोडायला होतो. आज मी ते सोडलं नाही. आम्ही इथून जातो. धोमचं पाणी मी संध्याकाळी सोडलं नाही तर त्यांना मी तिथून हलवून देत नाही. मला संध्याकाळपर्यंत पाणी जर तुमच्याकडे आलं तर तुम्ही 24 तास त्यामध्ये ते पाणी भरून घ्यायचं. परत सांगतो CO आणि तुम्ही अधिकाऱ्यांनी MSCB इरिगेशन यांचं कोऑर्डिनेशन करायची जबाबदारी तुमची आहे. तिथं काय अडचण आली तर मला उद्यापर्यंत सगळीकडे पाणी सुटेल संध्याकाळपर्यंत अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. जर तसं झालं नाही त्या तात्काळ सेवा करायच्या. तोंड बघून टँकर देऊ नका. पाणी किती वेळ सोडणार? पाणी किती वेळ सोडणार? पाणी सोडतात आणि लाईट घालवतात. आता नाही घालवायचं सांगितले मी ताई. आता लाईट घालवते यांची लाईट मी घालवतो. तुम्ही मला फक्त आता मी अधिकाऱ्यांना बोललोय तुम्हाला आता आणि ह्याच्या पुढे ऐका 1-2 महिन्यांनी भयानक परिस्थिती होणार आहे. तुम्ही प्रतिनिधी पोटतिडकीने बोलतायत ना कशावर कोणाला बोलायचं मला माहित नाही. मी त्यात काय राजकीय बोलणार नाही. पण माझं म्हणणं आहे मनापासून तुम्ही याच्यावर कंट्रोल ठेवा. आपल्याला पाणी पिण्याच्या पाण्याला कुठेही आरक्षण नाही असंही सांगतो. ते शेतीला पाणी जातं ते थांबू शकतात. ज्यावेळेला तुम्हाला कळेल की कटापूरचं चेंबर आपलं खाली होत आहे त्या दिवशी तुम्ही लगेच मागणी इरिगेशन डिपार्टमेंटला करा. त्यांना ते द्यायला लागेल. नाही दिलं तर मी बघतो. मला सांगा. पण कसल्याही परिस्थितीमध्ये इरिगेशनला पाणी सोडायची मी तरतूद करेन जेणेकरून कोरेगावला कुठल्याही परिस्थितीत मे जूनपर्यंत पाणी टंचाई आली नाही पाहिजे. एवढी काम करा. ज्या वार्डात पाणी पोचत नसेल आमच्या हेमंतरावने सांगितलं जिथं लिकेज होतंय तिथं पाईप फुटल्यात काय केलं त्याची लगेच दुरुस्त्या करा. तुम्ही बाकी कुठं आता पैसे खर्च करू नका. फक्त पाण्यावरच लक्ष केंद्रित करा आणि टँकर आणि बाकीच्या सगळ्या सोयी करा. आणि जिथे पाणी पोचवायचं तिथं काम तातडीने हातात घ्या. मी तेवढा विश्वास टाकतो. लाईट तुमची बंद होणार नाही ती जबाबदारी मी घेतो. पाणी तुम्हाला भेटलं पाहिजे ती जबाबदारी मी घेतो. ज्या दिवशी तुम्हाला पाणी लागणार आहे मला 8 दिवस 5 दिवस अगोदर सांगा. मी बाकी करतो. आता ती CO मॅडम तुमची जबाबदारी. ते सर्व सांगितल्यानंतर सुद्धा पाणी आलं नाही तर मग आम्ही इकडे येऊन मुक्काम करू. साहेब ऐका हो साहेब साहेब मला ते कोरेगाव नगरपंचायतीमध्ये
गेल्या काही महिन्यापासून तीव्र पाणी टंचाई आहे. सुभाषनगर असेल किंवा आमचं आंबेडकर नगर असेल किंवा अनेक त्या ठिकाणच्या शहराच्या प्रत्येक नगरामध्ये पाणी टंचाई झालेली असल्यामुळे लोकांमध्ये विशेषतः महिला भगिनीमध्ये प्रचंड नाराजगी होती. त्यांनी आमच्या लोकप्रतिनिधी नगरसेवकांकडे विनंती केली आणि त्या विनंतीच्या माध्यमातून एक आंदोलन मोर्चाद्वारे या ठिकाणी करण्यात आलं. पिण्याच्या पाण्याच्या बाबतीमधले आणि त्याचबरोबर या नगरपंचायतीचा भ्रष्ट कारभाराच्या विरोधामध्ये सर्वांच्या उपस्थितीमध्ये मोर्चा घेऊन आलो. या मोर्चामध्ये प्रांत आणि तहसीलदारांना निवेदन दिलं, सीओना निवेदन दिलं. खरं म्हटलं तर पाण्याच्या बाबतीमध्ये बघितल्यानंतर नगरपंचायत आणि त्यांचा असलेल्या सर्व यंत्रणा फेल्युअर असं दिसून येते. 60-60 लाख रुपये आज थकबाकी या वीज फक्त देण्याची पद्धती. विजेचं थकबाकीच 60 लाख आहे, यंत्रणा नाही. मी पाणी पुरवठा सोडणाऱ्या कर्मचाऱ्याची चौकशी केली. त्याला म्हणलं तू कुठल्या कॉलेजमधला इंजिनियर आहे? त्यांनी सांगितलं मी BA झालेलो आणि मराठीमधला तज्ज्ञ आहे. आता मराठीमधला तज्ज्ञ पाणी पुरवठ्याचा तज्ज्ञ कधी झाला आहे? पहिलं कोरेगाव नगरपंचायतीमध्येच उदाहरण दिसलेलं आहे. एक कर्मचारी आहे, तो अख्ख्या कोरेगाव नगरपंचायतीच्या परिसरामधलं सगळं पाणी सोडतो. दुर्दैव आहे की नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष असो हा का राजकीय भाग नाही आहे. पण यांनी सीओनी सर्वांनी बसून नियोजन करणं गरजेचं आहे. गेल्या काही महिन्यापासून कटापूरच्या त्यांच्या असलेल्या पाण्याच्या योजनेमध्ये पाणीच आलेलं नाही. या बाबतीमध्ये पाठपुरावा केला गेला नाही. त्या ठिकाणच्या इरिगेशन डिपार्टमेंटशी मी आता चर्चा केली. MSEBने लाईट कनेक्शन कट करू नये म्हणून सांगितलेलं आहे. या सगळ्यांचा विचार करून कायम स्वरूपामध्ये मार्ग निघणं गरजेचं आहे. नाहीतर भविष्य काळामध्ये कोरेगाव नगरपंचायतीमध्ये प्रचंड प्रमाणामध्ये या असलेल्या पाण्याची टंचाई तीव्र होऊ शकते. आता सविस्तर चर्चा केल्यानंतर मला दिसून आलेलं आहे की कोरेगाव नगरपंचायतीकडे दुरुस्तीला, बोर दुरुस्तीला किंवा इतर दुरुस्तीला सुद्धा पैसे नाहीत. इतकं तर मोठ्या प्रमाणामध्ये दाखवलं जातं कोट्यवधी रुपयाचा विकास कामं. ती सगळी कामं 10% अनुदान नगरपंचायत तिथं जात असेल तर ते थांबवावं. लोकांच्या मूलभूत सुविधा ज्या आहेत त्या देण्याचा प्रयत्न होणं गरजेचं आहे. हातबलता मला दिसून आली आणि दुर्दैव असं आहे की या संदर्भामध्ये इच्छाशक्तीचा अभाव आहे. आणि मला महिला भगिनींचा विशेषतः आभार व्यक्त करावा लागेल की त्यांच्यामुळे या सर्व असलेल्या कामाबद्दलची माहिती मिळाली. आणि माझे नगरसेवक असतील, सगळे राष्ट्रवादीचे प्रतिनिधी यांनी आवाज उठवला. मी आज त्यांना सांगितलेलं की आज संध्याकाळपर्यंत मी धोमच्या पाण्याला सोडण्याच्या संदर्भातली विनंती करेन. कारण पिण्याच्या पाण्याला कुठेही प्रकारचं आरक्षण नाही. पिण्याचं पाणी कधी लागेल त्यावर सोडलं पाहिजे हा नियम आहे. त्याचबरोबर MSEBचे लोड शेडिंग होऊ नये असा सुद्धा नियम आहे. दोन्ही खात्याला सांगितलेलं आहे की आता पाणी संध्याकाळपर्यंत सोडण्याच्या बाबतीमध्ये आता इथून आम्ही धोमच्या अधिकाऱ्यांकडे जाणार, तिथून जिल्हाधिकाऱ्यांकडे जाणार, निवेदन देणार आहोत. साधारणतः लवकरात लवकर जिल्हाधिकाऱ्यांच्याकडं कोरेगाव नगरपंचायतीच्या पिण्याच्या पाण्याची आणि यंत्रणेच्या संदर्भामधली बैठक ही तत्काळ लावेल. ती लावणं गरजेचं आहे. तिथं लावली नाही तर अपूर्ण यंत्रणा, अपूर्ण निधी, यामुळे पूर्ण कोरेगाव नगरपंचायतीचा कारभार ठप्प होऊ शकतो अशी भयानकता या ठिकाणी पाहायला मिळते आहे. म्हणून आज आमच्या सगळ्या लोकांची भावना तीव्र होती. परंतु त्यांना 2 दिवसाची आपण संधी दिलेली आहे. 2 दिवसामध्ये अधिग्रहण, बोर दुरुस्ती, ज्या वार्डामध्ये पाणी जात नाही त्या वार्डामध्ये पाणी पोचवण्यासाठी काय केलं पाहिजे याचं नियोजन करण्याचा प्रयत्न करावा अशा प्रकारच्या सूचना केलेल्या आहेत. साधारणतः 2 दिवसाच्या कालावधीमध्ये काय होतं ते बघतो. नाही तर मग त्याप्रमाणे कलेक्टरनी फोन केल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांकडे एक बैठक घेण्याचं ठरलेलं आहे. तर आमच्या भगिनींना सगळ्यांना घेऊन आम्ही तशा प्रकारची बैठक करू आणि कोरेगावचा नगरपंचायतीचा जो प्रश्न आहे तो पाण्याचा आणि भ्रष्ट कारभाराचा त्याच्याबद्दलचा आवाज निश्चितपणे उठवला जाईल आणि नियमित पाणी परवा मिळालं पाहिजे अशा प्रकारचा इशारा देऊन आम्ही आलेलो आहोत.
जिल्ह्याच्या पिण्याच्या पाण्याच्या टंचाईबाबत आणि कोरेगाव नगर पंचायतच्या अनागोंदी असल्या कारभाराबद्दल भ्रष्टाचाराबाबत आम्ही मोर्चा ठेवला होता आणि आज त्या संदर्भामध्ये कलेक्टरांकडे मीटिंग होती. परंतु आज राज्याचे मुख्यमंत्री आल्यामुळे ही मीटिंग आपली आज होऊ शकली नाही. आज आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन द्यायला आलो होतं. उपजिल्हाधिकाऱ्यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि 31 तारखेला या संदर्भामध्ये बैठक घेण्याच्या बाबतीमधले आश्वासन हे जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेलं आहे. त्यामुळे मी आजचं ते उपोषण आणि आंदोलन वगैरे जे होतं ते आम्ही ते स्थगित करून 31 तारखेला त्या संदर्भात बैठक होईल आणि त्या बैठकीत निर्णय लागेल अशी अपेक्षा ठेवतो.